हा व्हिडिओ आहे अंगारकी चतुर्थीच्या दिवशीचा. पोस्ट करायला थोडासा वेळ झाला आहे कारण एडिटिंगला मला वेळ भेटला नव्हता. म्हणून सकाळी सकाळी छान अशी पूजा करायला घेतली. ज्या वेळेस मी ठरवते ना की मला छान पूजा करायची, त्यावेळेस काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतोच आणि मला ते सगळं करता येत नाही व्यवस्थित. आजही तेच झालं. खूप जास्त काही ठरवलं होतं की असं करायचं तसं करायचं, पण नेमकं उठायला पण उशीर झाला. त्याच्यामुळे मग मी साधी सिंपल अशी पूजा केली. आणि कशी वाटते ही माझी साधी सिंपल अशी पूजा ना, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून माझ्या भावाने ना मला ही छान अशी साडी घेतली. कलर कॉम्बिनेशन मला खूप जास्त आवडलं. काठपदर साडी आहे. आता गौराई येत आहेत, गणपती, त्याच्यानंतर नवरात्रसुद्धा येते आहे. त्याच्यामध्ये घालायला काठपदर साड्या खूप छान वाटतात आणि खूप सिल्कमधली साडी आहे. काठपदर आहे तरी पण अंगाबरोबर बसते आहे, त्याच्यामुळे मला खूप जास्त आवडली. आणि काठपदर साड्या जेव्हा अंगाबरोबर बसतात ना चोपून, त्यावेळेस खूप छान वाटतात, ॲक्टिव्ह वाटतात आणि एकदम स्लिम वाटते आपली बॉडी. आणि असा आहे ब्लाऊज पीस, म्हणजे कॉन्ट्रास्ट असल्यामुळे तर लुक काही वेगळाच येणार आहे. आज होता माझा उपवास आणि संध्याकाळी मला ना खूप जास्त भूक लागली होती. काहीतर मी दिवसभर खात नाही, त्याच्यामुळे मग संध्याकाळी खूप जास्त भूक लागते. आणि नेमका चंद्रोदय संध्याकाळी 9:15 वाजता होता आणि असं पण आम्हाला 8-8:30च्या दरम्यान जेवण करायची सवय आहे. आणि भूक लागते म्हटलं की लवकर जेवण बनवायचं आणि बाहेर जाऊन बसायचं, म्हणजे भूक लागली असं सारखं वाटणार नाही. कांद्याची पात मी दुपारीच निवडून ठेवली होती, मस्त बारीक कट करून सुद्धा ठेवलेली. त्याचे जे कांदे होते ना ते पण मी कट करून ठेवले होते, जेणेकरून मला ते भाजीमध्ये टाकता येतील. आणि हरभऱ्याची डाळ मी ह्या भाजीमध्ये टाकते ना, तर भाजी खूपच जास्त टेस्टी होते. आधीच मी डाळ वगैरे भिजत घातली होती. गेले 4-5 दिवसापूर्वी आम्ही हे छान असं ग्रिल केले, म्हणजे बेडरूम आणि हॉलच्या खिडकीला एकच ग्रिल करून घेतले. मग कुंड्या इथं ठेवल्यात. बाहेरचं वातावरण आणि ह्या कुंड्या वगैरे बघून खूपच प्रसन्न वाटत होतं. संध्याकाळच्या जेवणासाठी डाळ, भात, चपाती, कांद्याची पात, पापड, लोणचं आणि टोमॅटोसुद्धा होतं. असं मस्त पोटभर जेवण केलं. आणि जेवण झाल्याच्या नंतरनं लगेचच मग मी जे काही आपले भांडे वगैरे असतात ना ते क्लीन करून घेतले. गॅस ओटासुद्धा क्लीन करून घेतला. आत्ता 1 तास जातो, पण सकाळची मॉर्निंग एवढी फ्रेश होते ना की सांगायला सुद्धा नको. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक